मित्रांनो नमस्ते. स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग आपल्याला ठरवता येतं. आणि हे कुंपण जर विचारांचं असेल तर तुम्हाला माहितच आहे. माझे वडील गेले 4 वर्षापासून नापत्ता आहे. तुम्ही साधे एका पेपर लीक वरून कुणी आत्महत्या देते, जणू काय देश हातातून निसटल्यासारखं. मित्रांनो, जर माझे वडील 4 वर्षापासून अशाच शिक्षणातून निर्माण झालेल्या या संविधानिक कारभारानं जर का 4 वर्षापासून जर का माझे वडील नापताच ठेवले असतील, तर माझ्या मनाच्या वेदना आणि व्यथा मी कुणाकडे अजून व्यक्त कराव्यात आणि शोधावं तरी कसं? माझ्याकडे शस्त्र अस्त्र विद्या काहीच नाही. मी तुमच्या इतक्या शिकलेला सुद्धा नाही. पण जे आयुष्य शिकलो ना, त्या 4 ओळीतून सुद्धा खूप आयुष्य सुंदर होऊ शकतं. मी शालेय स्वराज्य सभेच्या मुख्यमंत्री पदाची ज्या वेळेला शपथ घेतली, त्यापूर्वी माझ्याकडे असलेल्या गरिबीचे सोनं म्हणजे जे काही दादरच्या फुटपाथवर घेतलेलं एखादी पॅन्ट आणि एखादं ते 50 रुपयावालं ते जुने बंद केलेले त्या कपड्यामधलं ते सौंदर्य मी घालून मॅडम समोर ज्याला उभं राहिलो, त्याला मॅडम पाहून एक 11वीतल्या वयातला मुलगा आणि टी शर्ट आणि एक पॅन्ट घालून एखाद्या नौटंकी मुलासारखा शपथ घ्यायला येणार किंवा येतोय हे बघून मॅडमने मला एकच सांगितलं की तू जर असा वागलास तर बाकीची मुलं कसं वागतील. बस हे एका शब्दात जे शिक्षण होतं ना, ते उभ्या आयुष्याला पुरणार होतं. कारण त्यांचे मिस्टर त्याच शाळेचे मुख्याध्यापक होते. मित्रांनो, शिकायचं अशा छोट्या क्षणातून, छोट्या गोष्टीतून. फार मोठे पुस्तकं वाचलेली माणसं फार विद्वान असतात, हे कुणी सांगितलं तुम्हाला? आणि जर का फार विद्वान असतील तर आज 4-4.5 वर्ष होऊन सुद्धा माझे वडील न सापडणं हे दुर्दैव नाही का? अशा उच्च शिक्षित IAS IPS ऑफिसरना असं एखाद्या राजकारणाच्या बाजूला बसून असं एखाद्या मेंटल हॉस्पिटलच्या त्या 4 भिंतींच्या आत बंद केल्यासारखं कुडत पडलेलं त्याच्या शरीरातलं त्याचं मन मी जवळून पाहिलं. त्याच्यातला तो घुसमटलेला विद्यार्थी आणि त्याची ती विद्या, त्या इस्मातली मी पाहिलंय. विद्यार्थी मित्रांनो, मी तो माणूस शिकलोय की जो खरोखरच अपमानातून अपमान निर्माण करेल. कारण अपमान या शब्दाचा अर्थ अप म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर अप या शब्दाचा अर्थ वर आणि मान या शब्दाचा अर्थ गळा. अपमान या शब्दाचा अर्थ जर का अपमान याचा अर्थ समोरचा म्हणजे अपमान करणारा व्यक्ती तुमच्या इतका कॅपेबल नाही. मित्रांनो, जसं तुम्ही विद्येला तुमच्या डायव्हर्जन द्याल, विचारांना डायव्हर्जन द्याल, भावनांना जेवढं डायव्हर्जन द्याल, तेवढं तुम्ही नक्कीच चांगले आणि सुडौल जगू शकता, हे मी तुम्हाला सांगतो. आणि या प्रोटेस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो, एक पेपर लीक झाला म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. एक पेपर संपला म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. आयुष्य जगायला कित्येक क्षणही अपुरे पडतात, हे मी तुम्हाला सांगतो. आणि या प्रोटेस्टसाठी तुम्हाला एक शुभेच्छा म्हणून मी एक छोटीशी कविता लिहिले, ती तुमच्या समोर मी सादर करतो. शिकण्यास जन्म आपुला, शिकणे मग शिक्षण सारे. शिकण्यास जन्म आपुला, शिकणे मग शिक्षण सारे. शिक शिक अंतरकारे, शिक मुळाक्षर व्यंजन सारे. शिक शिक शिक्षण अंतरकारे, शिक मुळाक्षर व्यंजन सारे. शिकल्याने होते क्रांती, शिकल्याने होते क्रांती, अपमानच शिक्षण सारे. शिकल्याने होते क्रांती, अपमानच शिक्षण सारे. शिक शिक्षण वर्णमाला, शिक्षण क्षण हे सारे. शिक शिक्षण वर्णमाला, शिक्षण क्षण हे सारे. शिक्षण मग शिकले सारे, शिक्षण मग शिकले सारे. दिल्लीतील उठले वारे, क्षण व्यापून घेईल सारे. जग शिक्षण अंतरकारे, क्षण व्यापून घेईल सारे. जग शिक्षण अंतरकारे. जन जंतर मंतर सारे, जन जंतर मंतर सारे. पाकिस्तान अंतरकारे, जन जंतर मंतर सारे. पाकिस्तान अंतरकारे. शिक अंतर जंतर सारे, शिकणे हाची धर्म सारे. शिक अंतर जंतर सारे, शिकणे हाची धर्म सारे. शिकण्यास जन्म आपुला, शिकणे मग शिक्षण सारे. शिकण्यास जन्म आपुला, शिकणे मग शिक्षण सारे. शिकण्यास जन्म आपुला, शिकणे मग शिक्षण सारे.
अरे दूर दूर दिसतो हा रस्ता, महिलाचा दगड कुठेही नाही. मित्रांनो, दूर दूर दिसतो हा रस्ता, महिलाचा दगड कुठेही नाही. जाईन कुठं मुक्कामाला, त्यालाच ठाऊक नाही. अशी त्या अभिजितची अवस्था झाली आहे. कारण त्यानं सीजेपी नावाचं एक कॉक्रोच असं एक हे केलं, पण त्या माध्यमातून पक्ष पक्ष हे कोऑपरेटिव्ह आणि कॉर्पोरेटिव्ह हे गव्हर्नमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. भारत नावाचं एक प्रोजेक्ट निर्माण झाला त्या माध्यमातून. आणि तिथे कॉर्पोरेटिव्ह लॉबी, जे वाकछाप असे खांद्यावर लावून बसणारे लोक आणि त्यांच्या बरोबरीनं काम करणारे जे राजकीय आणि हे वरिष्ठ जे काही लोक असतील, ती कॉर्पोरेटिव्ह लॉबी आणि त्यांच्या खाली काम करणारे ते कोऑपरेटिव्ह लॉबी. पण त्याच्यामध्ये कोऑपरेशन कुठंच दिसत नाही गो. कारण कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेटिव्ह या दोन व्यवस्था ज्यावेळेला एकत्र कामावर येतात त्यावेळेला कधीच त्याचा संबंध लागत नाही. आणि मग व्यवसाय या उद्देशानं हे सगळं होत जातं. आणि अशाच या एक उद्दिष्टातून आज माझे वडील मला सापडत नाहीये. हे तुम्हाला या माध्यमातून म्हणजे मला जे समजलं ते मी तुम्हाला सांगितलं. पण मी कोऑपरेटिव्ह आहे. आणि जर का सहकार हाच खरा लोकतंत्र आहे. हे बाबासाहेब हे सहकार मानणारे होते, पण त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून हे कॉर्पोरेटिव्ह आणि त्यामधलं कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंटाने निर्माण केलं. प्रयत्न करणाऱ्या अशा प्रत्येक आणि देशासाठी या कर्मभूमीसाठी जन्मभूमीसाठी आणि माणसाच्या रूपात जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसासाठी हा खरोखरच शिकण्यासारखा क्षण आहे की आज विद्यार्थी जे करू शकतात आणि जे ते राजकारण्यांच्या माध्यमातून होऊ शकत नाही. कारण कोऑपरेशन सहकार हेच खरं जीवन आहे. कुणी भुकाताना झोपत असेल तर एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि एखाद्याचं ओझं उचलणं, ओझं हलकं करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि ऑल इज वेल. यापुढे सहकार नावाचं एक लोकतंत्र निर्माण राहील. आणि कोणी शिक्षण वाचून आणि भूकताने वाचून कोणीही मागे राहणार नाही. हे सुद्धा माझ्या अंतर्मनाला असं वाटतंय आणि हे शक्य आहे. मी गल्लीतून निर्माण केलेलं वादळ आज दिल्लीत त्याचे ठसे उमटत आहेत. पण ज्या निष्पाप जीवांचा जीव गेला आणि अशा ह्या अज्ञानाच्या शिक्षणातून आणि अज्ञान म्हणण्यापेक्षा एक भीती वाटावी माणसाला अशा प्रसंगातून शिकलेल्या माणसांकडून या व्यतिरिक्त काय अपेक्षा करणार. माझे वडील हरवले, तुमच्यातला वडील हरवू नये म्हणून या काही एक या घटनेला एक प्रोटेस्ट म्हणून मी माझा संदर्भ तुमच्या समोर ठेवलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.